ठिकाणी काही तांत्रिक अडचणीमुळे आजच्या व्याख्यानाला थोडा विलंब झाला, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करते. भगवान धन्वंतरी आणि सर्व गुरुजनांना वंदन करून आजच्या व्याख्यानाला आपण सुरुवात करूया. आज आपण बघणार आहोत कुष्ठ संप्राप्ती. तर कुष्ठ म्हणजे काय? तर सामान्य वर्गामध्ये कुष्ठ हा एक महारोग म्हणून जाणला जातो. यामध्ये त्वचेच्या ठिकाणी वैवर्ण्य, कंदू, दाह या सर्वांच्या सोबतच अवयवांच्या ठिकाणी कृमींची उत्पत्ती होणे, अवयवांचे पतन होणे अशी लक्षणं दिसतात. हा व्याधी डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट अशा संपर्काच्या माध्यमातून पसरतो आणि त्यामुळे रुग्णाला अस्पृश्य मानून जनसमुदायापासून वेगळे ठेवले जात असते. हे कितपत योग्य आहे किंवा याला काही शास्त्रीय आधार आहे का, हे आज आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. आयुर्वेदानुसार कुष्ठ म्हणजे केवळ एक त्वचारोग किंवा लेप्रेसी एवढा संकुचित अर्थ अपेक्षित नाही, तर या ठिकाणी खूप खोल अर्थ अभिप्रेत आहे. तर कुष्ठ या शब्दाची निरुक्ती आपण सर्वप्रथम बघूया. अमरकोश ग्रंथामध्ये कुष्ठाची निरुक्ती सांगितलेली आहे. त्यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे, कुष्णाती इति कुष्ठानी. याचा अर्थ असा होतो की त्वचेच्या ठिकाणी उत्पन्न होणारे वैवर्ण्य, मग ते कोणत्याही स्वरूपाचं असेल, त्वचेचा जो सामान्य वर्ण आहे त्याच्यापेक्षा अधिक प्रमाणात वर्ण निर्माण झाला तरी त्याला कुष्ठ म्हटलेलं आहे, किंवा या उलट त्वचेच्या ठिकाणी कमी प्रमाणामध्ये हीन स्वरूपामध्ये वर्ण उत्पत्ती झाली तरी देखील त्याला कुष्ठ असं आचार्यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे जेव्हा एखादा रुग्ण आपल्याकडे त्वचा विकाराच्या तक्रारी घेऊन येतो तेव्हा त्याचे निदान हे केवळ कुष्ठ असं न करता त्वचारोग म्हणून करणं हे आजच्या काळामध्ये महत्त्वाचं ठरतं. कारण लोकांच्या मनामध्ये कुष्ठाबद्दल इतक्या जास्त प्रमाणामध्ये भ्रामक समजुती आहेत की या सर्व गोष्टींचा विचार करता रुग्णासोबत होणारा दुजाभाव टाळण्यासाठी त्वचारोग हेच निदान आपल्याला करणं योग्य ठरतं. तर आता आपण यापुढे बघूया कुष्ठाची उत्पत्ती कशी झाली. चरकाचार्यांनी निदानस्थानाच्या 8व्या अध्यायामध्ये सर्व व्याधींची उत्पत्तीची कथा सांगितलेली आहे. आपण त्याचा संदर्भ बघूया. चरक निदानस्थान 8वा अध्याय, श्लोक नंबर 11, पान नंबर 227. चरक संहिता निदानस्थान 8वा अध्याय, श्लोक नंबर 11, पान नंबर 227. काय म्हणतात चरकाचार्य 11व्या श्लोकामध्ये? तर त्यांनी म्हटलेलं आहे, तस्मिन् हि दक्ष अध्वरध्वंसे देहिनाम नाना दिक्षु विद्रवताम अभिद्रवण तरण धावन लवन लंघनाद्यै देह विक्षोभणैः पुरा गुल्म उत्पत्ती अभूत हविष्प्राशात प्रमेह कुष्ठाना. म्हणजे त्यांनी या ठिकाणी निदानस्थानामध्ये वर्णन केलेल्या 8ही व्याधींची उत्पत्तीची कथा वर्णन केलेली आहे. सुरुवातीला ते म्हणतात तस्मिन् ही म्हणजे कोणत्या युगामध्ये? तर द्वितीय युगामध्ये. द्वितीय युग म्हणजे कोणतं युग? तर त्रेतायुग. याचा संदर्भ आपल्याला मिळतो चरक चिकित्सास्थान 3रा अध्याय, श्लोक नंबर 15, पान नंबर 399. चिकित्सास्थान 3रा अध्याय, श्लोक नंबर 15, पान नंबर 399. तर या अध्यायामध्ये चरकाचार्यांनी ज्वर उत्पत्तीची कथा सांगताना त्यांनी म्हटलेलं आहे की द्वितीय ही युगे. द्वितीय ही युग म्हणजे कोणतं युग? तर त्रेतायुग. तर त्रेतायुगामध्ये दक्ष अध्वर ध्वंस या शब्दामध्ये आपल्याला एकूण 3 संज्ञा बघायच्या आहेत. सुरुवातीला आहे दक्ष, त्याच्यानंतर अध्वर आणि त्याच्यानंतर उध्वंस. दक्ष म्हणजे सृष्टीचा निर्माता, दक्ष प्रजापती. अध्वर म्हणजे यज्ञ आणि ध्वंस म्हणजे विनाश. दक्ष प्रजापतीच्या यज्ञाचा नाश झाल्यामुळे त्यांनी त्या ठिकाणी पहिल्यांदा गुल्माची उत्पत्तीची कथा सांगितलेली आहे आणि पुढे ते म्हणतात हविष्प्राशात प्रमेह कुष्ठाना.
म्हणजे असं आहे का की दक्ष प्रजापतीच्या यज्ञाचा नाश झाल्यामुळे त्या यज्ञामध्ये जे हविष म्हणजे घृत अर्पण करतात त्याचं सेवन केल्यामुळे जनसमुदायामध्ये प्रमेह आणि कुष्ठाची उत्पत्ती झाली. मग असं होतं का की दक्ष प्रजापतीने एका यज्ञाची योजना केलेली होती, आजूबाजूला सगळे आचार्य उपस्थित होते आणि काहीतरी कारणामुळे त्या यज्ञाचा नाश झाला आणि त्या यज्ञाच्या वेळी जे काही घृतपान लोकांनी सेवन केलेलं होतं त्याच्यामुळे त्यांना प्रमेह आणि कुष्ठाची लागण झाली, असा अर्थ आहे का? तर आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की चरकाचार्यांनी या ठिकाणी ही कथा रूपक अलंकार म्हणून वापरलेली आहे. इथे दक्ष प्रजापती म्हणजे सृष्टी निर्माण करता त्याच्या यज्ञाचा नाश म्हणजे दक्ष प्रजापतीचं सृष्टी निर्माणाचं जे कार्य आहे त्या कार्याचा नाश झाल्यामुळे पुढे त्यांनी पहिल्यांदा गुल्माची उत्पत्ती सांगितलेली आहे आणि त्यानंतर म्हटलेलं आहे की हविष प्राशात प्रमेह कुष्ठाणा म्हणजे घृतपान केल्यामुळे प्रमेह आणि कुष्ठाची उत्पत्ती झाली. म्हणजे हविष प्राशन हे या ठिकाणी प्रातिनिधिक स्वरूपाचं उदाहरण सांगितलेलं आहे. हविष प्राश या अर्थाने या ठिकाणी संतर्पणजन्य आहारज आणि विहारज असे सर्व प्रकारचे हेतू अपेक्षित आहेत. अशा सर्व संतर्पणजन्य हेतूंचं सेवन केल्यामुळे प्रमेह आणि कुष्ठाची उत्पत्ती होते. अशा प्रकारे चरकाचार्यांनी निदानस्थानाच्या या 8व्या अध्यायामध्ये कुष्ठाबद्दलची उत्पत्तीची कथा सांगितलेली आहे. तर संतर्पणजन्य व्याधी हा आहे असं कुष्ठाला म्हटलं जातं. याचं अजून एक संदर्भ आपल्याला बघता येईल. चरक सूत्रस्थान 23वा अध्याय श्लोक नंबर 6. चरक सूत्रस्थान 23वा अध्याय श्लोक नंबर 6 पान नंबर 122. आवाज येतोय का? हॅलो हॅलो. तर सूत्रस्थानाच्या 23व्या अध्यायामध्ये चरकाचार्यांनी संतर्पण आणि अपतर्पणजन्य व्याधींबद्दल वर्णन केलेलं आहे. तर या अध्यायामध्ये सुरुवातीला संतर्पणजन्य सर्व हेतूंचं वर्णन करून झाल्यानंतर 5व्या अध्यायामध्ये चरकाचार्य म्हणतात रोगाः तस्य उपजायन्ते संतर्पण निमित्तजाः प्रमेह पीडका कोठ कंडू पांडवामयज्वराः कुष्ठानी आम प्रदोषाश्च मूत्रकृच्छ्रम अरोचकाः. म्हणजे 3ऱ्या आणि 4थ्या श्लोकामध्ये त्यांनी जे काही संतर्पणजन्य आहारज आणि विहारज हेतू सांगितलेले आहेत त्यामुळे संतर्पणजन्य व्याधी उत्पन्न होतात आणि त्याच्यासाठी त्यांनी जी 5 ते 7व्या श्लोकांमध्ये जी यादी सांगितलेली आहे त्या यादीमध्ये त्यांनी कुष्ठाचा अंतर्भाव केलेला आहे. म्हणजे कुष्ठ हा एक संतर्पणजन्य व्याधी आहे हे या ठिकाणी स्पष्ट होतं. आपल्याला अजून एक लक्षात येईल की चरकाचार्यांनी कुष्ठाला शाखागत व्याधी किंवा बाह्य रोगमार्गातील जे व्याधी आहेत त्यामध्ये त्याला समाविष्ट केलेले आहे. आपल्याला संदर्भ बघता येईल. चरक सूत्रस्थान 11वा अध्याय श्लोक नंबर 48 आणि 49. सूत्रस्थान 11वा अध्याय श्लोक नंबर 48 आणि 49. सूत्रस्थान 11वा अध्याय आपण सर्वप्रथम 48वा श्लोक बघूया. त्यांनी या ठिकाणी त्रिविध रोगमार्ग वर्णन करताना म्हटलेलं आहे. त्रयो रोगमार्गा इति शाखा मर्म अस्ति संदेह कोष्ठश्च. तर व्याधीचे 3 मार्ग या ठिकाणी चरकांनी वर्णन केलेले आहेत. शाखा, मर्म अस्ति संधी आणि कोष्ठ मार्ग. तर पुढे ते काय म्हणतात तर तत्र शाखा रक्तादयो धातव त्वक्श्च स बाह्य रोगमार्गः. शाखा, रक्त आणि त्वचेच्या आश्रयाने जे व्याधी उत्पन्न होतात त्याला बाह्य रोगमार्ग असं म्हणतात. पुढे त्यांनी 49 नंबरच्या श्लोकामध्ये जे शाखागत व्याधींची जी यादी दिलेली आहे त्या व्याधीमध्ये देखील त्यांनी कुष्ठाचा अंतर्भाव केलेला आहे. ते काय म्हणतात या ठिकाणी तत्र गंड पीडका अलजी अपची चर्मकील अधिमांस मशक कुष्ठ व्यंगादयो विकारा बहिर्मार्गजाश्च विसर्पश्च यथु श्वयतु गुल्म अर्श विद्रदादयः शाखा अनुसारिणो भवन्ति रोगाः. म्हणजे
कुष्ठाचा अंतर्भाव चरकाचार्यांनी शाखागत व्याधी किंवा बाह्य रोगमार्गातील व्याधी याच्यामध्ये देखील केलेला आहे. तर कुष्ठाची संप्राप्ती आपण पुढे बघताना आपल्याला लक्षात येईल की या ठिकाणी कुष्ठाच्या संप्राप्तीसाठी 3 दोष आणि त्वचा, रक्त, मांस आणि लसिका असे 4 दुष्य कारणीभूत असतात. चरकाचार्यांनी कुष्ठाचा समावेश हा रक्तप्रदोषज व्याधीमध्ये केलेला आहे. आपल्याला संदर्भ लक्षात येईल. सूत्रस्थान 28वा अध्याय श्लोक नंबर 11. चरक सूत्रस्थान 28वा अध्याय श्लोक नंबर 11 पान नंबर 179. सूत्रस्थान 28वा अध्याय श्लोक नंबर 11 पान नंबर 179. यामध्ये चरकाचार्य म्हणतात, वक्षन्ते रक्तदोषजाः कुष्ठ विसर्प पीडका रक्तपित्तम अश्रुग्धरहा. म्हणजे या ठिकाणी वेगवेगळे धातुप्रदोषज व्याधींचं वर्णन करत असताना रक्तप्रदोषज जे व्याधी आहेत त्यांच्या यादीमध्ये सर्वप्रथम त्यांनी कुष्ठाचं नाव घेतलेलं आहे. तर कुष्ठ हा रक्तप्रदोषज व्याधी असं चरकांनी या ठिकाणी मांडलेलं आहे. यासोबतच सुश्रुताचार्यांनी देखील कुष्ठाचा अंतर्भाव हा औपसर्गिक व्याधींमध्ये केलेला आहे. आपल्याला संदर्भ बघता येईल. सुश्रुत संहिता निदान स्थान 5वा अध्याय श्लोक नंबर 32 आणि 33. सुश्रुत संहिता निदान स्थान 5वा अध्याय श्लोक नंबर 32 आणि 33. या ठिकाणी ते काय म्हणतात तर प्रसंगात, गात्र संस्पर्शात, निश्वासात, सहभोजनात, सहशय्या आसनच्चापी वस्त्रमाल्यानी अनुलेपनात कुष्ठम ज्वरश्च शोषश्च नेत्र अभिषंद एवच औपसर्गिक रोगाश्च संक्रामंती नरान्नरम. म्हणजे औपसर्गिक व्याधींचं वर्णन करताना त्यांनी या ठिकाणी 4 व्याधी स्पेसिफिकली सांगितलेले आहेत. त्यांच्यामध्ये कुष्ठाचा अंतर्भाव होतो आणि कुष्ठासोबतच ज्वर, शोष आणि नेत्राभिषंद आणि यासारख्याच वेगळ्या अजूनही औपसर्गिक व्याधींना यांसारख्या अजूनही औपसर्गिक व्याधींचं वर्णन त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे. त्याचा प्रसार होण्यासाठी त्यांनी हेतू सांगितलेले आहेत. प्रसंग, गात्र संस्पर्श, निश्वास, सहभोजन. प्रसंग म्हणजे हे जे काही औपसर्गिक व्याधींची यादी दिलेली आहे, प्रसंग, कुष्ठ, ज्वर, शोष, नेत्र अभिषंद आणि यासारखे इतर जे औपसर्गिक व्याधी आहेत त्या व्याधींनी ग्रस्त रुग्णासोबत प्रसंग म्हणजे त्या व्यक्तीसोबत व्यवहार झाल्यामुळे किंवा त्याच्या शरीरावयवांशी संपर्क झाल्यामुळे, निश्वास त्यासोबतच त्याच्यासह भोजन केल्यामुळे, सहशय्या आणि सह आसन यांचा एकत्रित वापर केल्यामुळे, त्याचप्रमाणे त्या रुग्णाच्या वस्त्र, माला, त्याच्या जे काही त्याचे पर्सनल फोमाइट्स आहेत त्या सर्वांचा वापर केल्यामुळे कुष्ठ, ज्वर, शोष, नेत्र अभिषंद यांसारख्या औपसर्गिक व्याधींची निर्मिती होते असं या ठिकाणी सुश्रुताचार्यांनी नमूद केलेलं आहे. आपल्याला अजून एक बघता येईल की सुश्रुताचार्यांनी कुष्ठाचा अंतर्भाव हा आदिबल प्रवृत्त व्याधीमध्ये केलेला आहे. आपल्याला संदर्भ बघता येईल. सुश्रुत संहिता सूत्रस्थान 24वा अध्याय श्लोक नंबर 6. सुश्रुत संहिता 24वा अध्याय श्लोक नंबर 6. या ठिकाणी ते म्हणतात, तत्र आदिबल प्रवृत्ताये शुक्र शोणित दोषान्वयाः कुष्ठ अर्श प्रभृतयः. म्हणजे पिताचे शुक्र आणि मातामधील आर्तव. आवाज येतोय का? हॅलो हॅलो, आवाज येतोय का? आपण बघत आहोत कुष्ठाचा अंतर्भाव सुश्रुताचार्यांनी आदिबल प्रवृत्ती व्याधींमध्ये केलेला आहे. तर आपल्याला रेफरन्स बघता येईल. सुश्रुत संहिता सूत्रस्थान 24वा अध्याय श्लोक नंबर 6. त्या ठिकाणी हे म्हणतात, तत्र आदिबल प्रवृत्ताये शुक्र शोणित दोषान्वयाः कुष्ठ अर्श प्रभृतयः. म्हणजे पिताचे शुक्र आणि माताचे आर्तव
यांच्या दृष्टीमुळे कुष्ठ, आर्श यांसारखे आदिबल प्रवृत्ती व्याधींची उत्पत्ती होते. तर अशा प्रकारे आपण आता सुरुवातीला कुष्ठाची निरुक्ती बघितली. त्याच्यानंतर संतर्पणजन्य व्याधी म्हणून चरकाचार्यांनी कुष्ठाची जी गणना केलेली आहे त्याची माहिती आपण घेतली. त्यासोबत कुष्ठाची उत्पत्तीची कथा आपण बघितली. यासोबतच चरकाचार्यांनी कुष्ठाला शाखागत व्याधी त्यासोबतच रक्तप्रदोषज व्याधी मानलेला आहे हे देखील आपण बघितलं. आणि त्यानंतर सुश्रुताचार्यांनी कुष्ठाला औपसर्गिक व्याधींच्या सोबतच आदिबल प्रवृत्त व्याधींच्या यादीमध्ये समाविष्ट केलेला आहे याचा संदर्भ आपण बघितला. तर आता आपण आपल्या मूळ अध्यायाकडे वळूया. चरक संहिता निदान स्थान 5वा अध्याय, पान नंबर 216. चरक संहिता निदान स्थान 5वा अध्याय, पान नंबर 216. आपण अध्यायाला सुरुवात करूया. सप्तद्रव्याणि कुष्ठाणां प्रकृती विकृतीम आपन्नानि भवन्ति. तर याच्या अर्थासाठी आपल्याला टीका ही लक्षात घेतली पाहिजे. टीकेमध्ये आचार्य चक्रदत्तांनी सुरुवातीलाच सांगितलेलं आहे की सप्तद्रव्याणि इति त्रयोदोषाः चत्वारि दुष्याणि. सप्तद्रव्य म्हणून या ठिकाणी 3 दोष आणि 4 दुष्य अभिप्रेत आहे. पुढे ते काय म्हणतात टीकेमध्ये, तर प्रकृती ही इति कारणम इत्यर्थः. म्हणजे प्रकृती या अर्थाने या ठिकाणी हेतू अर्थ अभिप्रेत आहे. पुढे ते म्हणतात सप्तद्रव्याणां विशेषणम विकृतीम आपन्नानि इति. म्हणजे विकृतीम आपन्नानि ही जी संज्ञा आहे ती या श्लोकामध्ये सप्तद्रव्यांसाठी म्हणजे 3 दोष आणि 4 दुष्यांसाठी वापरलेली आहे. तर अर्थ काय होतो, सप्तद्रव्याणि कुष्ठाणां प्रकृती विकृतीम आपन्नानि भवन्ति. म्हणजे हेतूंच्या सेवनामुळे सप्तद्रव्यांच्या ठिकाणी विकृती प्राप्त होऊन, आपन्नानीचा अर्थ होतो प्राप्त होणे. हेतूंच्या प्रकृती म्हणजे हेतूंच्या सेवनामुळे सप्तद्रव्यांच्या म्हणजे 3 दोष आणि 4 दुष्यांच्या ठिकाणी विकृती उत्पन्न होऊन कुष्ठाची निर्मिती होते. तर हे सप्तद्रव्य म्हणजे काय आहे, तर तद्यथा त्रयोदोषाः वातपित्त श्लेष्माणः प्रकोपण विकृताः. म्हणजे वात पित्त कफ हे 3 दोष. प्रकोपण विकृताः याच्यासाठी टीका दिलेली आहे उजव्या बाजूच्या कॉलममध्ये वरून 7व्या ओळीमध्ये. उजव्या बाजूला टीकेमध्ये वरून 7व्या ओळीमध्ये चक्रदत्त म्हणतात प्रकोपण विकृता इति कुष्ठ निदान प्रकोपण विकृताः. म्हणजे पुढे चरकांनी जे 6व्या श्लोकामध्ये कुष्ठाचे जे वेगवेगळे हेतू सांगितलेले आहेत त्या हेतूंमुळे स्वतंत्र किंवा परतंत्ररित्या जे वात पित्त आणि कफाची तुष्टी घडून येते त्यांच्यामध्ये विकृत भाव उत्पन्न होतो. पुढे ते काय म्हणतात श्लोकामध्ये, दुष्याश्च शरीर धातवः त्वक मांस शोणित लसिकाश्च तुर्धा. म्हणजे त्यांनी या ठिकाणी दुष्य म्हणून शरीरातील धातू संबोधले आहेत. त्यामध्ये ते अंतर्भाव करतात त्वक, मांस, शोणित आणि लसिका. तर या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल की कुष्ठ हा मूळतः त्वचेचा व्याधी आहे आणि त्वचा ही मांसाचा उपधातू म्हणून सांगितलेला आहे. त्यामुळे कुष्ठाच्या उत्पत्तीमध्ये कुष्ठाच्या निर्मितीमध्ये त्वचा आणि मांस यांची दृष्टी होणे हे अवश्यंभावी आहे. त्यासोबतच आत्ताच आपण बघितलं की चरकांनी कुष्ठाचा अंतर्भाव रक्तप्रदोषज व्याधींमध्ये केलेला आहे. म्हणजे रक्ताची विकृती देखील यामध्ये घडून येते हे आपल्याला लक्षात आलं. तर पुढे त्यांनी 4था दुष्य सांगितलेला आहे लसिका. तर लसिका म्हणजे काय, तर आपल्याला लक्षात येईल याचा संदर्भ आपल्याला बघायला मिळेल चरक संहिता शारीरस्थान 5वा अध्याय. चरक संहिता शारीरस्थान 7वा अध्याय, श्लोक नंबर 15, पान नंबर 339. चरक संहिता शारीरस्थान 7वा अध्याय, पान नंबर 339, श्लोक नंबर 15. तर या ठिकाणी चरकाचार्यांनी शरीरामधील भाव पदार्थांचं अंजली प्रमाण सांगितलेलं आहे. या ठिकाणी सुरुवातीला त्यांनी
शरीरामध्ये असणाऱ्या उदकाचं प्रमाण 10 अंजली असं सांगितलेलं आहे. आणि या ठिकाणी श्लोकामध्ये वरून 6व्या ओळीमध्ये ते म्हणतात, यत्तु त्वगांतरे व्रणगतम लसिका शब्दम लभते. याचा अर्थ काय होतो तर त्वचेच्या ठिकाणी व्रण उत्पन्न झाला असता त्या ठिकाणाहून बाहेर पडणाऱ्या जलीय पदार्थाला किंवा त्या ठिकाणाहून जो काही आप्यभाव शरीराच्या बाहेर स्रवतो त्याला लसिका शब्द असं त्यांनी दिलेला आहे. तर अशा प्रकारे आपल्याला लक्षात येईल की कुष्ठाच्या संप्राप्तीसाठी वात पित्त कफ हे 3 दोष आणि सोबत त्वचा मांस रक्त आणि लसिका हे 4 दुष्य असे सप्तद्रव्य हे कारणीभूत असतात. पुढे त्यांनी म्हटलेलं आहे, दुष्याश्च शरीर धातवहा त्वक मांस शोणित लसिकाश्चतुर्धा दोष उपघात विकृता इति. म्हणजे दोष उपघात विकृता यासंबंधी टीकेमध्ये उजव्या बाजूला वर्णन आलेलं आहे. वरून 9व्या ओळीमध्ये दोष उपघात विकृता इति अनेन दोष उपघातात एव धातूनां विकृतीही भवति इति दर्शयति. दोष उपघात म्हणजे काय? उपघात या संबंधी आपल्याला वर्णन बघायला मिळेल. चरक संहिता सूत्रस्थान 28वा अध्याय श्लोक नंबर 20 पान नंबर 179. सूत्रस्थान 28वा अध्याय श्लोक नंबर 20 पान नंबर 179. या ठिकाणी या अध्यायामध्ये वेगवेगळ्या धातू प्रदोषज विकारांचं वर्णन करून झाल्यावरती चरकाचार्यांनी इंद्रिय प्रदोषज व्याधींचं वर्णन केलेलं आहे. आणि त्या ठिकाणी 20व्या श्लोकामध्ये ते म्हणतात, इंद्रियाणी समाश्रित्य प्रकुप्यन्ति यदा मलाहा उपघात उपतापाभ्याम योजयन्ति इंद्रियाणी ते. म्हणजे काय तर या ठिकाणी इंद्रिय प्रदोषज व्याधीमध्ये उपघात आणि उपताप ही लक्षणं निर्माण होतात असं चरकांनी म्हटलेलं आहे. तर उपघातचा अर्थ काय होतो तर टीकेमध्ये दिलेला आहे, उपघातो विनाशः. म्हणजे उपघाताचा अर्थ होतो विनाश. मग या ठिकाणी आपल्या मूळ श्लोकामध्ये आपल्याला अर्थ कसा घ्यायचा आहे तर दोष उपघात विकृता इति अनेन दोष उपघातात एव धातूनां विकृतीही भवति इति दर्शयति. म्हणजे हेतू सेवनामुळे दोषांच्या ठिकाणी उपघात होतो, म्हणजे दोषांच्या ठिकाणी विकृती उत्पन्न होते आणि त्या विकृतीच्यामुळे धातूंच्या ठिकाणी विकृत भाव उत्पन्न होतो. आणि पुढे त्यांनी म्हटलेलं आहे, न दोषम अंतरा धातवो दूषयन्ति इत्यर्थः. म्हणजे जोपर्यंत दोषांच्या ठिकाणी विकृत भाव उत्पन्न होत नाही तोपर्यंत धातूंच्या ठिकाणी विकृत भाव उत्पन्न होत नाही. म्हणजे असं कधी होत नाही की हेतू सेवनामुळे डायरेक्टली रक्तधातूची दुष्टी झाली. सुरुवातीला तत्संबंधित दोषाची विकृती होणे हे गरजेचं आहे आणि दोषाची विकृती झाल्याच्या नंतर मगच धातूची विकृती घडून येते. म्हणून त्यांनी म्हटलेलं आहे की न दोषमंतरा धातवो दूषयन्ति इत्यर्थः. म्हणून त्यांनी म्हटलेलं आहे की कुष्ठाच्या संप्राप्तीमध्ये सुरुवातीला हेतू सेवनामुळे 3 दोषांच्या ठिकाणी विकृती उत्पन्न होते आणि त्यानंतर हे जे 4 दुष्य सांगितलेले आहेत त्वचा रक्त मांस आणि लसिका यांच्या ठिकाणी मग विकृत भाव उत्पन्न होतो. पुढे ते काय म्हणतात श्लोकामध्ये तर एतत् सप्तानां सप्तधातुकम एव अंगतम आजननम कुष्ठानां. म्हणजे अशा प्रकारे त्रिदोष आणि 4 दुष्य त्वचा रक्त मांस आणि लसिका यांची क्रमशः विकृती झाल्यामुळे कुष्ठाची उत्पत्ती होते. आजननमचा अर्थ होतो इथे टीकेमध्ये दिलेला आहे उजव्या बाजूला आजननम इति कारणम. आणि अंगतमचा अर्थ होतो क्रमशः. म्हणजे सुरुवातीला 3 दोषांची विकृती होते आणि त्यानंतर क्रमशः 4 दोषांची विकृती होऊन कुष्ठाची उत्पत्ती होते. पुढे ते म्हणतात अतः प्रभवाणी अभिनिर्वर्तमानानी केवलम शरीरम उपतपंती. तर अतप्रभवाणीचा अर्थ त्यांनी उजव्या बाजूच्या टीकेमध्ये दिलेला आहे, अतप्रभवाणी इति एतत् कारणभूतानी. आणि पुढे म्हटलेलं आहे अभिनिर्वर्तमानानी इति अभितः प्रसर्पमाणानी. म्हणजे या कारणामुळे योग्य काळी योग्य ती चिकित्सा जर केली नाही तर कुष्ठ संपूर्ण शरीरामध्ये पसरून शरीराच्या ठिकाणी
वैकल्य उत्पन्न करतं. केवल असा या ठिकाणी संस्कृत अर्थ आपल्याला घ्यायचा असल्यास संपूर्ण असा अर्थ होतो. आणि शरीरम उपतपंती, उपताप. आता ही एक नवीन संज्ञा आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल, ज्याचा विस्तार आपल्याला सूत्रस्थानामध्ये बघायला मिळेल. जे या ठिकाणी आपण वारंवार अतितावेक्षण तंत्रयुक्तीचा वापर करत आहोत. म्हणजे सूत्रस्थानामध्ये 28व्या अध्यायामध्ये इंद्रिय प्रदोषज व्याधींचं वर्णन करत असताना चरकांनी जे उपघात आणि उपताप या संज्ञांबद्दल विश्लेषण केलेलं आहे, त्यांचा आधार घेऊन आपण कुष्ठाचे निदान कुष्ठ अध्यायामध्ये त्याचा वापर करून कुष्ठाची संप्राप्ती जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. तर आपल्याला बघता येईल आत्ता जो आपण श्लोक बघितला, सूत्रस्थान 28वा अध्याय, श्लोक नंबर 20, पान नंबर 179. त्यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे टीकेमध्ये, उपतापस्तु किंचित वैकल्यम. म्हणजे आपल्या मूळ श्लोकामध्ये काय अर्थ घेता येईल की हेतुसेवनामुळे त्रिदोष आणि सप्तधातू यांची क्रमशः दृष्टी होऊन कुष्ठाची उत्पत्ती होते आणि योग्य त्या काळी योग्य ती चिकित्सा न केल्यामुळे कुष्ठ संपूर्ण शरीरामध्ये पसरून शरीरामध्ये वैकल्य निर्माण होते. तर आपल्याला असं या ठिकाणी लक्षात येईल संहितेचा अभ्यास केला असता की कुष्ठासाठी जो काही सप्तद्रव्य संग्रह सांगितलेला आहे तसाच सेम सप्तद्रव्य संग्रह हा विसर्पासाठी देखील सांगितलेला आहे. आपल्याला रेफरन्स बघता येईल चरक चिकित्सास्थान 21वा अध्याय, श्लोक नंबर 15, पान नंबर 559. चरक चिकित्सास्थान 21वा अध्याय, श्लोक नंबर 11, पान नंबर 559. हॅलो, आवाज येतोय का? या ठिकाणी म्हटलेलं आहे त्यांनी चिकित्सास्थानाच्या 21व्या अध्यायामध्ये श्लोक नंबर 15, पान नंबर 559. या ठिकाणी ते म्हणतात, रक्तम लसिका तुवक मांसम दुष्यम दोषाः त्रयो मलाः विसर्पाणां समुत्पत्तौ विज्ञेयाः सप्तधातवः. म्हणजे या ठिकाणी पण त्यांनी 3 दोष आणि त्याच्यासोबत रक्त, लसिका, त्वक आणि मांस असे 4 दुष्य यांना विसर्पाच्या उत्पत्तीसाठी कारणीभूत असणारे सप्तधातू असं म्हटलेलं आहे. आत्ताच आपण बघितलं की कुष्ठामध्ये देखील हेच सप्तधातू सांगितलेले आहेत आणि विसर्पामध्ये देखील हेच सप्तधातू सांगितलेले आहेत. मग दोषांच्या व्याधीच्या उत्पत्तीसाठी कारणीभूत असणारे सप्तधातू हे एकच आहेत, तर आचार्यांना कुष्ठ आणि विसर्प असे 2 वेगवेगळे व्याधी सांगायची गरज का बरं वाटली? तर याचं उत्तर आपल्याला टीकेमध्ये चक्रपाणी देतात. त्यांनी 559 पेजवर आत्ता जो आपण 15वा श्लोक बघितला त्याच्या खाली टीकेमध्ये वर्णन केलेलं आहे. दुसऱ्या ओळीमध्ये रक्तादी दोषत्वम कुष्ठे यदि अपि अस्ति तथापि विसर्पणशीलैहि दोषैहि विसर्पणाः. म्हणजे रक्तादी दुष्य आणि त्रिदोष हे कुष्ठामध्ये जरी असले तरी विसर्पामध्ये विसर्पण या स्वभावामुळे या व्याधीला विसर्प असं वेगळं नाव दिलेलं आहे. आपल्याला कुष्ठाची संप्राप्ती जाणून घेताना पुढे लक्षात येईल की कुष्ठामध्ये दोष हे संतिष्ठमान अवस्थेमध्ये असतात, तर या उलट विसर्प या व्याधीमध्ये दोष हे विसर्पणशील असतात आणि त्यामुळेच विसर्पणशील या स्वभावामुळे या व्याधीला विसर्प अशी संज्ञा दिलेली आहे. तर अशी कुष्ठाची सुरुवातीची माहिती घेतल्यानंतर आपण पुढे वळूया श्लोक नंबर 4 कडे. श्लोक नंबर 4, पान नंबर 216. यामध्ये चरकाचार्य म्हणतात, न च किंचित अस्ति कुष्ठम एक दोष प्रकोपण निमित्तम. म्हणजे कुष्ठ हा व्याधी घडून येण्यासाठी कोणताही एकच दोष हा कारणीभूत नसतो. म्हणजे कुष्ठ हा त्रिदोषज व्याधी आहे असं त्यांनी या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे. पुढे ते काय म्हणतात तर, अस्तितु खलु समान प्रकृतीनामपि कुष्ठानां दोषा अंशांश विकल्प अनुबंध स्थान विभागेन वेदना वर्ण संस्थान प्रभाव नाम चिकित्सित विशेषः. म्हणजे 3 दोष आणि 4 दुष्य
असे सप्तधातू सप्तकारण असून देखील दोषांची अंशांश कल्पना, अनुबंध, स्थान, विभाग यानुसार वेदना, वर्ण, संस्थान, प्रभाव, नामभेदानुसार कुष्ठाची वेगवेगळी चिकित्सा ही करावी लागते. या संदर्भात त्यांनी टीकेमध्ये विश्लेषण केलेलं आहे. 216 पानांवरती टीकेमध्ये त्यांनी खाली वर्णन केलेलं आहे. समान प्रकृतीनामिती अवांतर विकल्परहित तुल्य वातादी सप्तकारणाना. पुढे ते म्हणतात दोष अंशांश विकल्पस्य तथा स्थानस्य च विभागेन वेदना विशेषः कुष्ठे भवति इति वाक्यार्थः. म्हणजे दोषांची जी अंशांश कल्पना आहे त्याचबरोबर संप्राप्ती ही कुठल्या स्थानामध्ये कुठल्या विभागामध्ये घडून येते आणि त्याच्यानुसार कोणते कोणते वेदना विशेष, वर्ण विशेष, संस्थान म्हणजे लक्षण विशेष आणि प्रभाव, नाम, चिकित्सा घडून येतात. त्यानुसार कुष्ठाचे वेगवेगळे प्रकार आपल्याला दिसून येतात. तर त्यांनी दोषांच्या अंशांश कल्पनेबद्दल इथे 217 पेजवरती टीकेमध्ये वर्णन केलेलं आहे. दोषाणाम अंशम प्रति विकल्पो अंशांश विकल्पः क्वचित वायुः स्वस्य वृक्ष अंशेन प्रकुपितो भवति क्वचित शैत्यात शेनेत्यादी. म्हणजे दोषाचा प्रकोप होण्यासाठी त्याचे जे मूळ गुण आहेत त्यापैकी ज्या गुणाची वृद्धी झालेली असेल त्यानुसार त्याचा दोष प्रकोप आढळतो आणि त्यानुसार त्याची चिकित्सा देखील बदलते. म्हणजे कधी वायूचा प्रकोप हा वृक्षगुणाच्या अत्याधिक सेवन केल्यामुळे होतं, तर कधी शीतगुणाचं अत्याधिक सेवन केल्यामुळे होतो, तर कधी लघुगुणात्मक पदार्थांचं सेवन अत्याधिक प्रमाणामध्ये केल्यामुळे वाताचा प्रकोप होतो. त्यासोबतच पित्ताचं पण आपल्याला बघता येईल. शरीरामध्ये होणारा पित्ताचा प्रकोप हा कधी द्रव पदार्थांच्या अत्याधिक सेवनामुळे होतो, कधी उष्णद्रव्यांच्या अत्याधिक सेवनामुळे पित्ताचा प्रकोप होतो, तर कधी अतितीक्ष्ण पदार्थांचे सेवन केल्यामुळे देखील पित्ताचा प्रकोप होतो. त्याबरोबरच आपल्याला हेच उदाहरण कफाच्या बाबत देखील बघता येईल की शरीरामध्ये होणारा कफाचा प्रकोप हा कधी मृदू पदार्थांच्या अत्याधिक सेवनामुळे होईल, तर कधी स्निग्ध पदार्थांच्या अत्याधिक सेवनामुळे देखील होईल. म्हणजे दोष हे जरी 3च असले तरी तरतम भावानुसार त्या दोषाच्या प्रकोपासाठी कारणीभूत असणारे हेतू ज्या गुणाचे असतील त्यानुसार त्याची चिकित्सा बदलते. त्यानुसार कुष्ठाचे प्रकार देखील बदलत जातात. त्यांनी पुढे म्हटलेलं आहे की टीकेमध्ये तथा दोष दुष्य रूप स्थान विभागेन च वेदना विशेषो भवति. म्हणजे दोष दुष्य हे शरीरामध्ये ज्या ठिकाणी व्याधीची उत्पत्ती करतात त्यानुसार व्याधीचं वेदना विशेष, वर्ण विशेष, संस्थान विशेष, प्रभाव विशेष, नाम विशेष आणि चिकित्सा ही बदलत जाते. त्यांनी म्हटलेलं आहे की स्थानविशेषानुसार आपण बघितलं तर कुष्ठामध्येच त्यांनी जेव्हा कुष्ठाची उत्पत्ती पादाच्या ठिकाणी होते त्याला विपादिका म्हटलेलं आहे, तर उरप्रदेशी होणाऱ्या कुष्ठाला त्यांनी स्पेसिफिकली सिद्म कुष्ठ असं संबोधलं आहे. त्यासोबतच कुष्ठामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे वेदना विशेष आढळतात. जसे की त्यांनी सांगितलेलं आहे टीकेमध्ये कापालम तोद बहुलम. म्हणजे पुढे आपण जो कापाल कुष्ठ बघणार आहोत त्याच्यामध्ये तोद बहुल म्हणजे टोचल्याप्रमाणे वेदना अत्याधिक स्वरूपाच्या असतात. काही कुष्ठांमध्ये सूचिविद्धवत वेदना असतात. म्हणजे दोषांच्या अंशांश कल्पनेनुसार कुष्ठाच्या ठिकाणी उत्पन्न होणारा वेदना विशेष देखील अनेकविध प्रकारचा असू शकतो. पुढे त्यांनी वर्ण विशेष सांगताना म्हटलेलं आहे यत काकणंतिका वर्ण. म्हणजे जो त्रिदोष कुष्ठ आहे काकणक कुष्ठ त्याचा वर्ण हा गुंजेच्या वर्णाप्रमाणे सांगितलेला आहे. काही कुष्ठ हे अरुण वर्णाचे, काही कृष्ण वर्णाचे, तर काही श्वेतवर्णाचे देखील सांगितलेले आहे. म्हणजे अंशांश कल्पनेनुसार स्थान विभागानुसार कुष्ठाचा वर्ण विशेष देखील बदलत जातो. संस्थान विशेष, संस्थान म्हणजे लक्षण. तर त्यांनी म्हटलेलं आहे यदृश्य जिव्हा संस्थान. म्हणजे अस्वलाच्या जिभेप्रमाणे कुष्ठाचं स्वरूप असतं हे त्या ठिकाणी यांनी स्पेसिफिक लक्षण सांगितलेलं आहे. त्यानंतर पुढे त्यांनी प्रभाव विशेष सांगताना म्हटलेलं आहे साध्यता असाध्यता येते. म्हणजे कुष्ठामध्ये दोषांच्या बल अबलनुसार तरतम भावानुसार
कुष्ठ कधी साध्य स्वरूपाचा असेल तर एखादा कुष्ठ कधी असाध्य देखील असू शकतो. त्यानंतर त्यांनी नामविशेष करताना कापाल इत्यादी असं म्हटलेलं आहे. म्हणजे चरकाचार्यांनी कुष्ठाचं नामकरण करत असताना या ठिकाणी वेगवेगळ्या उपमा अलंकारांचा देखील वापर केलेला आहे. म्हणजे व्यवहारामध्ये आपल्याला ज्या वेगवेगळ्या वस्तू दिसतात त्यांचं कंपॅरिझन कुष्ठाच्या आकृतीशी करून त्यांनी त्याचं नामाभिधान केलेलं आहे. म्हणजे कापाल कुष्ठ, पुंडरीक कुष्ठ, सिद्ध्म कुष्ठ ही त्यापैकी काही उदाहरणं आपण समजून घेऊ शकतो. तर याचा अर्थ असा होतो की 3 दोष आणि 4 दुष्य हे समान असून देखील दोषांच्या अंशांश कल्प स्थान विभागानुसार कुष्ठामध्ये वेदना, त्यासोबतच त्याचा वर्ण, त्या ठिकाणी उत्पन्न होणारी लक्षणं, त्या ठिकाणचं साध्यासाधत्व, त्याचप्रमाणे कुष्ठाचं नामकरण आणि त्यानुसार त्याची चिकित्सा हे देखील वेगवेगळ्या प्रकारचे होत जातात. पुढे ते काय म्हणतात 4थ्या श्लोकामध्ये, तर ससप्तविधो अष्टादशविधो अपरिसंख्येय विधो वा भवती. म्हणजे त्यांनी या ठिकाणी कुष्ठाचे सप्तविध, अष्टादशविध आणि अपरिसंख्येय असे प्रकार होतात असं सांगितलेलं आहे. इथे तर त्यांनी कुष्ठाला सप्तविध पण म्हटले, अष्टादशविध पण म्हटलं आहे आणि अपरिसंख्येय पण म्हटलं आहे. जर अपरिसंख्येयच सांगायचं होतं तर असे कुष्ठाचे स्पेसिफिक विधी संप्राप्ती सांगायची का बरं त्यांना गरज वाटली? तर याचा आपल्याला रेफरन्स बघता येईल. चरक संहिता सूत्रस्थान 18वा अध्याय, चरक संहिता सूत्रस्थान 18वा अध्याय, पान नंबर 108, श्लोक नंबर 42 आणि 43. सूत्रस्थान 18वा अध्याय, श्लोक नंबर 42 आणि 43, पान नंबर 108. ते या ठिकाणी म्हणतात, त एव अपरिसंख्येया विद्यमाना भवन्ति रुजा वर्ण समुत्थान स्थान संस्थान नामभिः व्यवस्थाकरणं तेषां यथा स्थूलेषु संग्रह. म्हणजे त्यांनी टीकेमध्ये वर्णन केलेलं आहे की रुजा, वर्ण, समुत्थान, स्थान, संस्थान, नाम या सर्वांच्या भेदानुसार सर्वच प्रकारचे व्याधी हे अपरिसंख्येय स्वरूपाचे असतात. म्हणजे प्रत्येक व्याधीचे अपरिसंख्येय असे प्रकार निर्माण होऊ शकतात. त्यांनी टीकेमध्ये सांगताना म्हटलेलं आहे, समुत्थान भेदाः हेतुभेदाः. समुत्थान म्हणजे हेतू, समुत्थान म्हणजे कारण. त्यांनी टीकेमध्ये म्हटलेलं आहे की वृक्षभोजन, रात्री जागरणादी भिन्न हेतुजन्यो हि वातो भिन्न उपक्रम साध्यश्च भवति इति भावः. म्हणजे वाताचा प्रकोप होण्यासाठी जे काही हेतू कारणीभूत असतील त्या हेतूच्या नुसार चिकित्सा देखील बदलत जाते. म्हणजे वृक्षभोजनाच्या अत्याधिक प्रमाणात सेवनामुळे किंवा वृक्षगोष्टींचा अत्याधिक सेवनामुळे, अतिलंघनामुळे शरीरामध्ये वातप्रकोप झालेला असेल तर त्या ठिकाणी आपल्याला त्याच्या विपरीत गुणाची चिकित्सा करावी लागते. म्हणजे स्निग्ध गुणात्मक गोष्टींचा आपल्याला या ठिकाणी वापर करावा लागतो. रात्री जागरणामुळे वातप्रकोप झालेला असेल तर आपल्याला या ठिकाणी तत्संबंधित चिकित्सा करावी लागते. पुढे त्यांनी म्हटलेलं आहे की स्थानभेदा आमाशयादयो रसादयश्च. म्हणजे दोष हे ज्या ज्या स्थानाचा आश्रय घेऊन व्याधीची उत्पत्ती करतात त्या त्या स्थानानुसार मग व्याधीचं नामकरण आणि त्याची चिकित्सा देखील बदलत जाते. पुढे त्यांनी म्हटलेलं आहे संस्थानम आकृतीही यथा गुल्म अर्बुदादिही. म्हणजे व्याधीचं स्वरूप, व्याधीचं लक्षण हे त्यांनी व्यवहारात आढळणाऱ्या गोष्टींशी साधर्म्य लक्षात घेऊन त्याप्रमाणे त्याला नामकरण केलेलं आहे. म्हणजे गुल्म, अर्बुद या प्रकारे. म्हणजे गुल्म म्हणजे लता, जाळं असं आपण लक्षात घेऊ शकतो. एखाद्या अर्बुदाप्रमाणे रचना असेल तर त्याप्रमाणे त्यांनी व्याधीला देखील तसं नामकरण केलेलं आहे. नामभेदो यथा एकस्मिन् एव राजयक्ष्मणी राजयक्ष्म शोषादी संज्ञा. नामभेदानुसार त्यांनी व्याधीचं पण वेगवेगळी नावं प्रचलित आहेत असं सांगितलेलं आहे. काही जण राजयक्ष्माला शोष देखील असं म्हणतात असं त्यांनी या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. याचा अर्थ काय होतो तर रुजा म्हणजे वेदना, व्याधीच्या ठिकाणी असणारं वेदना विशेष, वर्ण विशेष,
समुत्थान विशेष, व्याधी निर्माण होणारं स्थान, व्याधीमध्ये दिसणारी लक्षणं आणि व्याधीला दिलेलं नामकरण, ह्या सर्वांच्या नुसार व्याधीचे अपरिसंख्येय असे प्रकार आपल्याला दिसून येतात. पण जे काही व्याधीची विधी संप्राप्ती वेगवेगळ्या व्याधींचं वर्णन करत असताना आचार्यांनी केलेली आहे ते करण्यामागचा उद्देश काय होता, तर व्यवस्था करणं तेषां यथा स्थूलेषु संग्रह, म्हणजे स्थूल रूपाने ढोबळमानाने व्यवस्थापनासाठी व्याधीचं असं विधी संप्राप्तीद्वारे कुष्ठाचे 7 प्रकार, 11 प्रकार, 18 प्रकार किंवा गुल्माचे 5 प्रकार, उदराचे 8विध प्रकार असं त्यांनी वर्णन केलेलं आहे. तर हा संदर्भ आपण लक्षात घेतला तर आपल्या मूळ अध्यायामध्ये निदानस्थान 5वा अध्याय श्लोक नंबर 4 मध्ये जे चरकांनी वर्णन केलेलं आहे की सप्तविधो अष्टादशविधो अपरिसंख्येय विधो वा भवती असं चरकांनी का म्हटलेलं आहे हे आपल्याला लक्षात येईल. पुढे ते काय म्हणतात, तर दोषाही विकल्पनैहि विकल्प्यमाना विकल्पयंती विकारा, म्हणजे कुष्ठाच्या या विकल्प भेदामुळे विकाराचे विकल्प देखील वेगवेगळ्या प्रकारचे होतात. म्हणजे दोषांचे जे विकल्प असंख्येय स्वरूपाचे आहेत त्यामुळे निर्माण होणारे विकाराचे विकल्प देखील अपरिसंख्येय आहेत आणि असाध्य अवस्थेमध्ये केवळ असाध्यत्व हा एकच विकल्प आपल्याला दिसून येतो असं ते म्हणतात. पुढे ते काय म्हणतात, तेषां विकल्प विकार संख्याने अतिप्रसंगम अभिसमीक्ष सप्तविधम एव कुष्ठ विशेषम उपदेक्षामः, म्हणजे हा विकल्प दोषांच्या विकल्पानुसार निर्माण होणाऱ्या विकाराचे विकल्प देखील असंख्य स्वरूपाचे होतात आणि त्यामुळे निर्माण होणारा अतिप्रसंग हा टाळण्यासाठी त्यांनी या ठिकाणी निदानस्थानामध्ये केवळ सप्तविध कुष्ठाचं वर्णन केलेलं आहे. आपल्याला लक्षात येईल की चरकाचार्यांनी केवळ निदानस्थानामध्ये केवळ सप्तविध महाकुष्ठाचं वर्णन केलेलं आहे. 11 कुष्ठाचं वर्णन चरकाचार्यांनी हे चिकित्सा स्थानामध्ये केलेलं आहे आणि असं करण्यामागचा त्यांचा उद्देश त्यांनी या ठिकाणी नमूद केलेला आहे की अतिप्रसंग टाळण्यासाठी त्यांनी या ठिकाणी केवळ सप्तविध कुष्ठ हे वर्णन केलेलं आहे. आता आपण जाऊया पुढच्या श्लोकाकडे. या ठिकाणी त्यांनी म्हटलेलं आहे, इह वातादिषु त्रिषु प्रकुपितेषु त्वगादिश्चतुरः प्रदूषयत्सु. या श्लोकामध्ये चरकाचार्यांनी दोषाधिक्य भेदाने कुष्ठाचे वेगवेगळे प्रकार सांगितलेले आहेत. ते काय म्हणतात, तर वातादी त्रिदोष आणि त्वगादी चतुर्दुष्य हे जरी समान असले तरी कुष्ठाच्या ठिकाणी जर वाताधिक्य असेल तर त्यांनी त्याला वाते अधिकतरे कपालकुष्ठम अभिनिर्वर्तते, पित्ते तु औदुंबरम श्लेष्मणी मंडलकुष्ठम. म्हणजे ते काय म्हणतात, तर कुष्ठाच्या ठिकाणी 3 दोष आणि 4 दुष्य समान जरी असले तरी वाताचं आधिक्य असेल तर त्यांनी त्याला कपालकुष्ठ असं नामाभिधान केलेलं आहे. पित्ताधिक्य असताना औदुंबर कुष्ठ असं म्हटलेलं आहे. कफाधिक्य असताना मंडलकुष्ठ अशी संज्ञा त्याला दिलेली आहे. त्यासोबतच वातपित्तयोः वृषजीवम, म्हणजे वातपित्ताधिक्य अवस्थेमध्ये वृषजीव असं म्हटलेलं आहे. पित्त कफ अशी कंडिशन असेल तर त्यांनी त्याला पुंडरीक कुष्ठ म्हटलेलं आहे. आणि श्लेष्म मारुतयोः सिद्मकुष्ठ, म्हणजे कफ वाताची कंडिशन असेल, कफ आणि वाताचा आधिक्य असेल तर त्यांनी त्याला सिद्मकुष्ठ म्हटलेलं आहे. सर्व दोष अभिवृद्ध काकणकम अभिनिर्वर्तते एवमेष सप्तविधः कुष्ठ विशेषो भवति. आणि त्रिदोषांची वृद्धी असेल तर त्यांनी त्याला काकणक कुष्ठ, म्हणजे गुंजा फलाप्रमाणे वर्ण असलेला कुष्ठ असं त्यांनी त्याचं नामकरण केलेलं आहे. तर अशा प्रकारे त्यांनी सप्तविध कुष्ठ यांची यादी या ठिकाणी स्पष्ट केलेली आहे. पुढे ते काय म्हणतात, तर सच एष भूयः तरतमः प्रकृतो विकल्पमानायां भूयसीं विकार विकल्प संख्याम आपद्यते. म्हणजे प्रकृतीच्या तरतम भावानुसार विकाराचे देखील अनेकविध विकल्प तयार होतात. हे आपण आताच मागच्या श्लोकामध्ये बघितलं की दोषांच्या तरतम भावानुसार
त्यांच्या ठिकाणी विकृती निर्माण होण्यासाठी जे काही अनेकविध अंशांश कल्पनेनुसार हेतू कारणीभूत आहेत त्यानुसार असंख्य स्वरूपाचे विकार उत्पन्न होतात आणि त्यामुळेच कुष्ठाचे देखील अनेकविध प्रकार होतात असं चरकांनी या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे. आता आपल्याला या ठिकाणी अशी एक गोष्ट समजून घेता येईल की कुष्ठाच्या ठिकाणी वारंवार त्यांनी या तीनही श्लोकांमध्ये त्रिदोष आणि त्वचा, रक्त, मांस आणि लसिका हे 4 दुष्य कारणीभूत असतात असं स्पष्ट केलेलं आहे. आणि पुढे त्यांनी 3 नंबरच्या श्लोकामध्ये असंही म्हटलं होतं की जर योग्य काही चिकित्सा केली नाही तर कुष्ठ संपूर्ण शरीरामध्ये पसरून शरीरामध्ये वैकल्य देखील निर्माण होतो. म्हणजे योग्य काही चिकित्सा न केल्यामुळे उत्तरोत्तर धातुगत अवस्था प्राप्त होऊन शरीरामध्ये विकलांगता देखील निर्माण होऊ शकते. मग त्यांनी सप्तद्रव्य किंवा सप्तधातू सांगत असताना त्वचा, रक्त, मांस आणि लसिका यांनाच का अंतर्भूत केलं? पुढच्या धातूंना त्यांनी का बरं नाही सांगितलं? मेद, अस्थि, मज्जा, शुक्र, मग त्यांची याच्यामध्ये विकृती घडून येत नाही का? तर योग्य चिकित्सा नाही केली तर नक्कीच या राहिलेल्या धातूंची देखील दृष्टी होऊन त्या ठिकाणी विकलांगता उत्पन्न होऊ शकते. परंतु हे 3 दोष आणि 4 दुष्य असल्याशिवाय कुष्ठाची उत्पत्ती होऊच शकत नाही. हे 3 दोष आणि 4 दुष्य हा सप्तद्रव्य संग्रह असेल तरच त्याला कुष्ठ म्हणता येईल आणि त्यामुळेच त्यांनी कुष्ठाच्या संप्राप्तीमध्ये 3 दोष आणि 4 दुष्यांचा संग्रह सप्तद्रव्य असा अंतर्भूत असतो असं वर्णन केलेलं आहे. पुढे आपल्याला या ठिकाणी बघता येईल की बृहत्रयींनी सप्तविध महाकुष्ठाचे प्रकार कोणकोणत्या प्रकारे वर्णन केलेलं आहे. आता आपण बघितलं की चरकांनी सप्तविध महाकुष्ठ आणि त्याच्यामधील दोषाधिक्य कोणत्या प्रकारे वर्णन केलेलं आहे. आपल्याला इथे 2 नंबरच्या कॉलममध्ये सुश्रुत संहितेनुसार कोणकोणते महाकुष्ठ सुश्रुतांनी वर्णन केलेले आहेत त्याबद्दल लक्षात येईल. सुश्रुताचार्यांनी कापालकुष्ठ न म्हणता त्या ठिकाणी त्यांनी अरुणकुष्ठ असं वर्णन केलेलं आहे. त्यासोबतच त्यांनी उदुंबर, मंडल, वृषजीव आणि काकण कुष्ठाला पित्तज कुष्ठ म्हटलेलं आहे आणि सिद्मकुष्ठ वर्णन न करता दद्रुकुष्ठाचं वर्णन करून तो कफज कुष्ठ असं वर्णन केलेलं आहे. म्हणजे चरकाचार्यांनी सप्तविध महाकुष्ठ वर्णन करत असताना एकदोषज 3 कुष्ठ, द्विदोषज 3 कुष्ठ आणि एक त्रिदोषज कुष्ठ असं वर्णन केलेलं आहे. पण सुश्रुताचार्यांनी कापालकुष्ठाच्या ऐवजी अरुणकुष्ठ आणि सिद्मकुष्ठाला वगळून त्याच्याऐवजी दद्रुकुष्ठ सांगितलेलं आहे आणि हे सर्व प्रकार त्यांनी एकदोषज असे सांगितलेले आहेत. त्यांनी द्विदोषज किंवा त्रिदोषज कुष्ठाबद्दल उल्लेख या ठिकाणी केलेला नाही. सोबतच आपण अष्टांगहृदयमध्ये देखील महाकुष्ठाची जी यादी आहे ती बघितली तर या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल की अष्टांगहृदयकार वाग्भटांनी देखील सिद्म कुष्ठाचं वर्णन न करता त्याच्याऐवजी दद्रुकुष्ठ सांगितलेलं आहे आणि दोषाधिक्यांमध्ये दद्रुकुष्ठाला त्यांनी कफपित्तज कुष्ठ असं सांगितलेलं आहे. तर ही बृहत्रयीनुसार सप्तविध महाकुष्ठ आणि त्यानुसार त्यामध्ये आढळणारं दोषांचा तरतम भाव आपल्याला या ठिकाणी बघायला येईल. हे सप्त महाकुष्ठ म्हणजे हे 7च महाकुष्ठ आहेत का? तर असं नाही. किंवा 11 शूद्रकुष्ठ एवढेच कुष्ठ आहेत का? तर आता आपण बघितलं की व्याधीचं अपरिसंख्येय हे स्थान नामभेदानुसार वेगवेगळ्या प्रकारचं होऊ शकतं. तर ह्या वेगवेगळ्या आचार्यांनी आपापल्या काळामध्ये त्यांनी केलेल्या निरीक्षणाच्या आधारे त्यांना अनुभव आलेल्या दोषांच्या आधारानुसार हे सप्तविध महाकुष्ठाचं त्यांनी आपापल्या बुद्धीच्या आधारे त्याचं वर्गीकरण केलेलं आहे. याच्यामध्ये आपण आपल्या बुद्धीच्या आधारे रुग्णामध्ये आढळणाऱ्या हेतू आणि लक्षणांच्या आधारे अजून काही कुष्ठाचे प्रकार अंतर्भूत देखील करू शकतो. आता आपण बघूया पुढचा श्लोक.
पान नंबर 217. या ठिकाणी त्यांनी म्हटलेलं आहे, तत्र इदम सर्व कुष्ठ निदानम समासेन उपदेक्षामः. म्हणजे सर्व कुष्ठाच्या उत्पत्तीसाठी कारणीभूत असणाऱ्या हेतूंचं ते या ठिकाणी वर्णन करत आहे. ते काय म्हणतात, शीत उष्ण व्यत्यास मना अनुपूर्व उपसेवमानस्य. म्हणजे त्यांनी या ठिकाणी खाली टीकेमध्ये वर्णन केलेलं आहे, शीत उष्ण व्यत्यासम शीत उष्ण परिवर्तनम अनुपूर्वेति यथोक्त क्रमत्यागेन क्रमत्यागश्च उष्णम निषेव्य सहसा शीतसेवा तद्विपर्ययश्च. म्हणजे त्यांनी शीत आणि उष्ण अशा दोन गोष्टींचा व्यत्यासात वापर करण्यामुळे कुष्ठाची उत्पत्ती होते असं वर्णन केलेलं आहे. म्हणजे व्यवहारामध्ये आपल्याला असं कसा अर्थ घेता येईल की कडक उन्हामध्ये जाऊन येणे आणि त्याच्यानंतर फ्रीजमधील थंडगार पाणी पिणे किंवा गरम गरम जेवण करत असताना त्याच्यासोबत चिल्ड वॉटर घेणे, या सगळ्या गोष्टींना आपण शीत आणि उष्ण यांचा व्यत्यास प्रयोग करणे असं घेऊ शकतो. पुढे ते काय म्हणतात, तर तथा संतर्पण अपतर्पण अव्यवहार व्यत्यमानस. म्हणजे संतर्पण आणि अपतर्पण यांचा वेगवेगळ्या व्यत्यास प्रयोग करणे, यामुळे देखील कुष्ठाची उत्पत्ती होते असं त्यांनी या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. शरीरामध्ये जेव्हा संतर्पणजन्य व्याधीची उत्पत्ती होते तेव्हा त्या व्याधीचं निराकरण करण्यासाठी किंवा त्या व्याधीचं शमनासाठी त्यामध्ये उत्पन्न झालेली लक्षणं दूर करण्यासाठी संतर्पणजन्य हेतूंचा क्रमशः त्याग करून अपतर्पण चिकित्सेचा अवलंब केला पाहिजे असं त्यांना या ठिकाणी सांगायचं आहे. त्यांनी या ठिकाणी पादांशिक क्रमाचं महत्त्व आपल्याला सांगायचा प्रयत्न केलेला आहे. पुढे ते म्हणतात, मधु पाणित मत्स्य लकुच मूलक काकमाचीही सततम अतिमात्रम. म्हणजे मध फाणित म्हणजे काकवी, मत्स्य म्हणजे मांसाहार मासे, लकुच मूलक म्हणजे मुळा आणि काकमाची या सर्वांचं नित्य आणि अतिमात्रेमध्ये सेवन करणे, या गोष्टीमुळे देखील दोषांच्या ठिकाणी विकृती उत्पन्न होऊन पुढे कुष्ठाची संप्राप्ती घडून येते. पुढे त्यांनी म्हटलेलं आहे, अजीर्णेच समश्नतः. अजीर्णे म्हणजे काय, तर अजीर्णाच्या बाबत आपल्याला रेफरन्स बघता येईल, चरक संहिता विमानस्थान पहिला अध्याय. चरक संहिता विमानस्थान पहिला अध्याय पान नंबर 237. पान नंबर 237 वरती त्यांनी या ठिकाणी आहार विधी विधान सांगत असताना जीर्णे अश्नीयात याचं महत्त्व सांगताना सांगितलेलं आहे, अजीर्णे ही भुंजानस्य अभ्यवृत्तम आहारजातम पूर्वस्य आहारस्य रसम परिणतम उत्तरेण आहाररसेन उपसृजत सर्वान दोषान प्रकोपयती आशु. म्हणजे त्यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे की टीकेमध्ये अपरिणतमचा अर्थ दिलेला आहे, अपरिणतम इति असम्यक जातम. म्हणजे अजीर्ण असताना म्हणजे आधी सेवन केलेल्या अन्नाचे योग्य प्रकारे पचन झालेलं नसताना पुन्हा आहाराचं सेवन केल्यामुळे शरीरामध्ये तीनही दोषांचा एकाच वेळी प्रकोप होतो. प्रकोपयती आशु, तात्काळ त्यांचा प्रकोप होतो असं या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणून जीर्ण अश्नीयात म्हणजे पूर्वीचा आहार सेवन केल्याच्या नंतर त्याचं पचन झाल्याच्या नंतर त्यांनी दुसरा आहार घेण्याबद्दल या ठिकाणी निर्देश केलेला आहे. म्हणजे या ठिकाणी आपण अजीर्ण या संबंधीची संकल्पना जाणून घेण्यासाठी विमानस्थानातल्या संदर्भाचा आधार घेतला. म्हणजे या ठिकाणी आपण अनागतावेक्षण या तंत्रयुक्तीचा वापर करून ही संकल्पना स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. पुढे त्यांनी म्हटलेलं आहे समश्नतः. तर समश्नतःचा अर्थ आपल्याला बघायला मिळेल चरक संहिता चिकित्सास्थान 15वा अध्याय श्लोक नंबर 235. श्लोक नंबर 235 पान नंबर 525. चरक संहिता 15वा अध्याय श्लोक नंबर 235 पान नंबर 525.
त्यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे, पथ्य अपथ्यम ही एकत्र भुक्तम समशनम मतम. म्हणजे पथ्यकर आणि अपथ्यकर अशा दोन्ही पदार्थांचं एकाच वेळी सेवन केलं तर त्याला त्यांनी समशन असं म्हटलेलं आहे. आणि अजीर्ण आणि समशन करणाऱ्या सर्व गोष्टींचं वारंवार सेवन केल्यामुळे त्रिदोषांची विकृती होऊन पुढे कुष्ठाची संप्राप्ती घडून येते. पुढे त्यांनी म्हटलेलं आहे आपल्या मूळ श्लोकामध्ये, चिलिचिममचा पैसा. म्हणजे चिलिचिम हा मासाचा प्रकार, म्हणजे प्रातिनिधिक स्वरूपामध्ये त्यांनी या ठिकाणी चिलिचिम मत्स्य असा अर्थ घेतलेला आहे. तर मासे तसे बघितले तर उष्णवीर्य आणि पयसा म्हणजे दूध हे शीतवीर्याचं आहे. आणि शीतवीर्य आणि उष्णवीर्य अशा दोन विरुद्ध वीर्याच्या आहाराचं सेवन केल्यामुळे दोषांची विकृती होऊन पुढे कुष्ठाची संप्राप्ती घडून येते. पुढे त्यांनी म्हटलेलं आहे, आयनक, यवक, चीनक, उद्दालक, कोरदूष प्रायाणीच्या अंडानी, क्षीर दधी तक्र, कोल कुलस्थ, माश अतसी, कुटुंब स्नेहवंती. म्हणजे त्यांना या ठिकाणी काय म्हणायचं आहे की वृक्ष पदार्थांचं सेवन केल्याच्या नंतर अत्याधिक प्रमाणामध्ये स्निग्ध पदार्थांचं सेवन करणं. म्हणजे हायनक, यवक, चीनक, उद्दालक आणि कोरदूष म्हणजे कोद्र हे जे काही शुकधान्य त्यांनी या ठिकाणी सांगितलेले आहेत यांचं सेवन केल्याच्या नंतर क्षीर म्हणजे दूध, दही, तक्र, कोल, कुलस्थ, माश, अतसी, कुसुंब स्नेह म्हणजे स्निग्ध पदार्थांचं सेवन केल्यामुळे देखील शरीरामध्ये दोषांची विकृती घडून येते. पुढे ते म्हणतात, एतही एव अतिमात्रम सुहितस्यच व्यवाय व्यायाम संतापान अति उपसेवमानस्य. म्हणजे वर जे काही आहाराची यादी दिलेली आहे, हायनक, यवक वगैरे या सर्व गोष्टींचं तृप्त होईपर्यंत म्हणजे सुहितस्य म्हणजे भरपेट या पदार्थांचं सेवन केल्याच्या नंतर अत्याधिक प्रमाणामध्ये व्यवाय, व्यायाम, आतप सेवन करणे या कारणांमुळे देखील शरीरामध्ये दोषांची दृष्टी घडून येते. पुढे ते म्हणतात, भय, श्रम, संताप उपहतस्यच सहसा शीतोदकम अवतरतः. म्हणजे भय, श्रम, संताप या सर्व मानस हेतूंमुळे, भय शारीरिक किंवा मानसिक श्रम असेल किंवा संताप असेल, या सर्व कारणांमुळे शरीरामध्ये वात आणि पित्ताचा प्रकोप झालेला आहे. आणि अशा अवस्थेमध्ये जर शीतोदक म्हणजे थंड पाण्यामध्ये उतरून स्नान केले तरी देखील दोषांची विकृती घडून येते. बऱ्याचशा लोकांना सवय असते की उन्हातून आल्याच्या नंतर शॉवर खाली उभं राहून थंड पाण्याने आंघोळ करायची. या कारणामुळे देखील शरीरामध्ये दोषाची दृष्टी घडून येते, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. पुढे ते म्हणतात, विदग्धमच आहारजातम अनुलिख्य विदाहिनी अभ्यवहरतः. म्हणजे शरीरामध्ये विदाह उत्पन्न करणाऱ्या आहाराचं सेवन केल्याच्या नंतर अनुलिख्य म्हणजे ते विदाही आहार शरीराबाहेर न काढता पुन्हा अत्याधिक प्रमाणामध्ये विदाही आहार सेवन करणं. म्हणजे आजच्या काळामध्ये आपण असा अर्थ घेऊ शकतो की अत्याधिक प्रमाणामध्ये चायनीज किंवा अत्याधिक प्रमाणामध्ये मांसाहार सेवन करून ते जीर्ण लक्षणं निर्माण झालेली नसताना पुन्हा अत्याधिक प्रमाणामध्ये तो आहार सेवन करणं, यामुळे देखील शरीरामध्ये दोषांची विकृती घडून येते. पुढे त्यांनी म्हटलेलं आहे, छर्दींची प्रतिघ्नता. म्हणजे छर्दी वाटे जे शरीरामध्ये प्रकुपित झालेले दोष शरीरातून बाहेर पडू पाहत आहेत त्या वेगाचा अवरोध केल्यामुळे देखील दोषांची दृष्टी घडून येते आणि कुष्ठाची संप्राप्ती पुढे घडून येते. याचा संदर्भ आपल्याला बघता येईल चरकसंहिता सूत्रस्थान 7वा अध्याय श्लोक नंबर 14 पान नंबर 49. सूत्रस्थान 7वा अध्याय श्लोक नंबर 14 पान नंबर 49. 14व्या श्लोकामध्ये ते म्हणतात, कंदू, कोठ, अरुची, व्यंग, शोथ, पांडवामय ज्वराहा, कुष्ठ, रुल्हास, विसर्पश्च, छर्दी निग्रहजा गदाहा. म्हणजे शरीरातून जे प्रकुपित झालेले दोष छर्दी वाटे नैसर्गिकरित्या बाहेर पडू पाहत आहेत, अशा वेगाचा अवरोध केल्यामुळे जे कोष्ठात आलेले दोष आहेत
ते शाखागत होऊन कुष्ठाची निर्मिती होते असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि म्हणूनच छर्दी वेगाचा अवरोध केल्यामुळे जे व्याधी उत्पन्न होतात त्यामध्ये त्यांनी कुष्ठाचा अंतर्भाव केलेला आहे. स्नेहाश्च अतिचरता म्हणजे स्निग्ध पदार्थांचं अत्याधिक प्रमाणामध्ये सेवन केल्यामुळे देखील दोषांची दृष्टी होऊन कुष्ठाची निर्मिती घडून येते. यातच आपण बघितलं की संतर्पणजन्य सर्व हेतू किंवा शरीरामध्ये संतर्पण करणारे किंवा स्निग्धता आणणारे जे काही सर्व आहारज विहारज हेतू आहेत त्या सर्वांच्या अत्याधिक प्रमाणामध्ये सेवनामुळे दोषांची विकृती होऊन पुढे कुष्ठाची संप्राप्ती घडून येते. अशा प्रकारे हे हेतू सेवन केल्यामुळे काय होतं तर त्रयोः दोषाः युगपत प्रकोपम आपद्यन्ते म्हणजे ही जी काही या ठिकाणी 6व्या श्लोकामध्ये हेतूंची यादी दिलेली आहे या हेतूंच्या अत्याधिक प्रमाणामध्ये सेवन केल्यामुळे दोषांचा शरीरामध्ये एकाच वेळी प्रकोप होतो. अर्थात या ठिकाणी ही जी यादी दिलेली आहे ती प्रातिनिधिक स्वरूपाची आहे. आचार्यांना त्या काळच्या आहारज विहारज हेतूंच्या निरीक्षणाच्या आधारे जी काही कुष्ठाचे जे काही हेतू त्यांना आढळले त्याची यादी त्यांनी या ठिकाणी दिलेली आहे. याचा संदर्भ आपण आजच्या काळामध्ये आढळणाऱ्या वेगवेगळ्या आहारज आणि विहारज हेतूंसोबत लावून आपल्या वैद्यांच्या संवाद कौशल्याद्वारे रुग्णाकडून वेगवेगळी माहिती काढून त्याला या हेतूंचं परिवर्जन करण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. तर या ठिकाणी आपण बघितलं तर सुरुवातीला आपण कुष्ठाची निरुक्ती त्याची उत्पत्तीची कथा बघितली. त्यासोबतच चरकाचार्यांनी जो संतर्पणज व्याधी त्यासोबतच रक्तप्रदोषज व्याधी याच्यामध्ये कुष्ठाचा अंतर्भाव केलेला आहे. सुश्रुताचार्यांनी औपसर्गिक व्याधी आणि आदिबल प्रवृत्त व्याधींमध्ये कुष्ठाला समाविष्ट केलेला आहे. ते बघून कुष्ठाचा जो सप्तद्रव्य संग्रह आहे तो आपण बघितला. त्यासोबतच कुष्ठामध्ये कारणीभूत असणारे त्रिदोष आणि अंशांश कल्पनेनुसार त्याच्या ठिकाणी आढळणारे अपरिसंख्येय प्रकार याच्याबद्दल आपण माहिती घेतली. तर बृहत्त्रयीने दोषांच्या तरतम भावानुसार जे काही सप्तविध महाकुष्ठाचे प्रकार सांगितलेले आहेत त्याची पण ओळख आपण या ठिकाणी करून घेतली. आणि आता 6व्या नंबरच्या श्लोकामध्ये आपण कुष्ठाचे जे वेगवेगळे हेतू आहेत त्यांच्याबद्दल माहिती घेतली. चरकाचार्यांनी याचप्रमाणे चिकित्सा स्थानामध्ये देखील कुष्ठाचे वेगवेगळे हेतू आणि संप्राप्तीचं वर्णन केलेलं आहे. याची माहिती आपण पुढील व्याख्यानामध्ये घेऊया. धन्यवाद. अध्याय संपूर्ण झाल्याच्या नंतर आपण बघूया.